इंजरा पिंजरा रे. काकू कशाबाई माझी परीक्षा पाहतात, बोला ना पटकन. ठीक आहे मग ऐक. आनंदी शेलार आता आपण आनंदी देशमुख होणार. ए आनंद, आता तरी या नव्या साडीची घडी मोडशील ना. हो, खूप सुखी राहा आणि तुझ्या नावाप्रमाणेच खूप आनंदी राहा. काय देशमुख बाई लय घ्या. बरं आनंदी लवकर तयार हो, मी आलोच हा लगेच. काय झालं मम्मा? राणी, मला माफ करणार राणी. मी तुझं लग्न नाही वाचवू शकले. वीरशी माझं लग्न लावून दिलंच, बोल ना. माझ्या नशिबात संसार सुखच नव्हतं. माझा वीरशी संसार का मांडलास तू? मामा, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे ना. बघा ना, तूच सांग मी काय करू. वीरने मला आयुष्यभरासाठी दुःखी केलं, याला जबाबदार फक्त तू आहेस. नारायणी, शांत हो. आवर स्वतःला. कशी आवर स्वतःला, बोल ना. अगं वीरशी डिवोर्स होण्यापेक्षा त्याची विधवा होणं मला चाललं असतं. मग तुझ्या मुलीच्या बाबतीत हे असं झालं आणि तू काहीच करू शकली नाहीस ना. मला नाही जगायचं मम्मा. मी आता जीवच देते मम्मा. मला नाही जगायचं. मला नाही जगायचं. मला शांत हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव. मी ह्या सगळ्यातून मम्मा उगाच मला खोटी आशा दाखवू नकोस. मी त्या दोघांना कधीच सुखाने जगू देणार नाही. त्यासाठी मला कुठलीही किंमत मोजावी लागली ना तरी चालेल. नारायणी, तू जरा शांत होतेस का? काय ग, कोणाचा फोन? नारायणी, थांब, कुठे चाललीस? वीर आलाय बाहेर. एक मिनिट, तू काय करणार आहेस बाहेर जाऊन? ही लढाई माझी आहे, आता ही मीच लढणार आहे.
तुला? आज मला जे काही मिळालंय ना नारायणी, त्यानंतर मला दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नाहीये. आणि तसंही तू मला काय देऊ शकणार आहेस नारायणी? खरं तर जे तू मला मोठ्या मनाने देऊ शकत होतीस ना, ते मला कायद्यानं तुझ्याकडून घ्यावं लागलंय. मुद्द्याचं बोल. आपल्या डिवोर्सची कॉपी. राहू दे तुझ्याकडे. कसं आहे ना नारायणी, जबरदस्तीने निर्माण केलेलं कुठलंही नातं फार काळ टिकत नाही. त्याचा अंत हा असाच होतो. तसंही नारायणी, दादागिरीने हे नातं तोडणं माझ्यासाठी अशक्य नव्हतं. पण आजही माझा कायद्यावर आणि चांगुलपणावरही विश्वास आहे. तरी तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. माझ्या आणि आनंदीच्या नात्यात नाक खुपसण्यापेक्षा एखादं छान असं नवं नातं तयार कर. वीर, तुझ्या बापाने स्वतःसाठी या गावात आणून ठेवलेली तमासगिरी तुझी चॉईस आहे. त्यामुळे तू नात्यांच्या गप्पा मारू नकोस. खरं तर मला नव्हतं बोलायचं नारायण, पण तूच मला बोलायला भाग पाडतेस. तुझी चॉईस काय होती ना ते मला चांगलंच माहिती आहे. चांदनी लॉज मध्ये त्या लांब केसवाल्या पोराबरोबरचे फोटोज पाहिलेत मी. आणि अजून एक सांगतो नारायणी, मी जिच्यावर प्रेम केलं ना, तिच्या अंगाला अजूनही हात लावलेला नाही. पण तू तुझ्या त्या ओजस बरोबर काय काय केलं होतंस ते देवालाच ठाऊक. तुला जो हा माणूस मिळाला ना, एक नंबरचा फ्रॉड आहे. वापर केलाय माझा त्याने. अगं अंगावरून पाल जशी झटकावी ना, तसं मला झटकले त्याने. आणि तुझ्या बाबतीत सुद्धा तेच होणार आहे. नारायणी, तू माझ्या बरोबर वीरला मारलंस आणि त्या गुणाचं मी तुला काय करेल ना हे आज जा. आनंदी, तू या नालायक मुलासाठी. नारायणी बास, खूप बोलतेस तू. मी वीरबद्दल एक शब्द बी ऐकणार नाही. ठीक आहे, गेली सुडत. आणि तू पण गेला सुडत. चल निघ. मगापासून मी तुला हेच सांगते, मला माझ्या नवऱ्याशी बोलायचंय. आणि जेव्हा नवरा बायकोला एकत्र बोलायचं असतं तेव्हा त्यांना एकलं सोडलं पाहिजे. हे ठाव नाहीये तुला नारायणी? निघ. आनंदी, राहू दे. कुठे उगाच या दगडावर डोकं आपटतेस, त्यापेक्षा दुर्लक्षच कर हिच्याकडे. ए नालायक माणसा, चल चालतो इथून. आणि तुम्ही अक्कल नाहीये का दुसऱ्यांच्या घरात येऊन कसं बोलायचं असतं? चल फुट. नारायणी, मी इथून जाणारच आहे. त्याआधी माझ्या नावाचं तुझे मंगळसूत्र घातलंस ना, ते लगेचच्या लगेच काढून दे मला. कारण ते घालण्याची तुझी लायकी नाहीये. हे मंगळसूत्र जिच्या गळ्यात असलं पाहिजे ती तुझ्या बाजूलाच उभी आहे. त्यामुळे ते मंगळसूत्र लगेचच्या लगेच काढून दे.
घाबरू नकोस आनंदी. अशी छोटी मोठी वादळं तुझं सौभाग्य कधीच खाली पडू देणार नाहीत. कारण मी फक्त तुझा आहे. तुम्ही दोघे एक गोष्ट लक्षात ठेवा. माझे हाय लागणार आहे तुम्हाला, तळतळाट लागणार आहेत माझे तुम्हाला. तुमच्या दोघांचा संसार कधीही सुखाचा होणार नाही. आनंदी, बघ आजपर्यंत खूप रडली असतो, पण आता नाही. हे बघ, आता तुझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या प्रत्येक थेंबाचा हिशोब तुला मला द्यावा लागणार आहे. त्यामुळे अजिबात रडायचं नाही. चल आपण तुझ्या खोलीत जाऊन बोलूया. तांदुळातून खडा कसा फेकून देतो ना आपण, तशी फेकून देईल ती बया तुला तुझ्या संसारातून. अक्का या समध्या गोष्टी तवाच होतील ना जेव्हा ती माझ्या घरात सून म्हणून येईल. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. आनंदी, मला असं कधीच घडायला नको होतं. मला स्वतःचं सुख मिळवण्यासाठी कुणाला बी दुःखी करायचं नव्हतं. आता त्या नारायणीच्या शिव्या शापामुळे आपला संसार सुखानं पुढं कसं जाणार. आनंदी, नारायणीच्या शापाला काय किंवा तिच्या चांगल्या बोलण्याला काय कधीच काडीचीही किंमत नव्हती. मुळात ती एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून अतिशय वाईट बाई, जिने आजपर्यंत दुसऱ्यांच्या वाईटाचाच विचार केलाय. ती आपल्या चांगल्याचा विचार काय करणार आहे आनंदी? अरे समजा माझ्याच वाट्याला कशा पाहिजे. संदीप, हे बघ, तुझ्या वाट्याला जे काय वाईट यायचं होतं ना ते कधीच येऊन गेलं. पण आता तुझ्या वाट्याला तुझा वीर आलाय. आनंदी, मी कायम तुझ्या बरोबर आहे. त्यामुळे आता तू फक्त आपला विचार करायचास. आपल्या संसारात इतर कोणाला जागा नाहीये आनंदी. बरं, आपल्या लग्न पाहिजे दुखावल्या गेली ना वीर. आनंदी, तो तिचा प्रश्न आहे. आपण कोणालाही दुःखी करण्यासाठी किंवा कोणालाही सुखी करण्यासाठी ही लग्न करत नाही आहोत. आपण लग्न करतोय ते आपल्या सुखासाठी. आपलं एकमेकांवर प्रेम आहे, एकमेकांशिवाय आपण जगू शकत नाही म्हणून. हे बघ आनंदी, मला आपलं लग्न करून न कुठलाही परमार्थ नाही साधायचा. मी हे लग्न करतोय ते आपल्या स्वार्थासाठी, आपल्या सुखाच्या स्वार्थासाठी. या समजात नारायणीला इसरून नाही चालणार वीर. हे बघ आनंदी, जर तू 24 तास नारायणीचा विचार करत राहिलीस ना तर आपण कधीच सुखी होणार नाही. आणि तसंही तू जेवढा नारायणीचा विचार करतेस ना तेवढं जर माझा केलास ना तर आपण खूप जास्त आनंदी राहू. आनंदी, तूच सांग वीर, अशी एखाद्याची हाय लागून आपण कसं सुखी व्हायचं. आनंदी, तू कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देतेस? नारायणीच्या? हे बघ, सगळं काही जर तिच्याच म्हणण्यानुसार झालं असतं ना तर आत्ता आमचा संसार अजूनही चालू असता. आपण केसही हरलो असतो आणि तिच्या म्हणण्यानुसार सगळं झालं असतं तर एव्हाना ती माझ्या मुलाची आईही झाली असती. पण आत्ता आमचा संसार अजूनही चालू आहे. आपण केसही हरलो असतो आणि तिच्या म्हणण्यानुसार सगळं झालं असतं तर एव्हाना ती माझ्या मुलाची आईही झाली असती. पण आत्ता आमचा संसार अजूनही चालू आहे. आपण केसही हरलो असतो आणि तिच्या म्हणण्यानुसार सगळं झालं असतं तर एव्हाना ती माझ्या मुलाची आईही झाली असती.
पण तुझ्या लक्षात येत आहे का आनंदी, आजपर्यंत नारायणी जे काय बोलत आली आहे गोष्टी त्याच्या उलट्याच घडतायत. म्हणजे ती जर म्हणाली की आपला संसार कधीच सुखाचा होणार नाही, तर याचा अर्थ हाच होतोय की आपला संसार हा नेहमीच सुखाचाच होणार आहे. तुला ठाव आहे तू खूप झाक आहेस. ठाव आहे मला, पण तुला ठाव आहे आनंदी, मी या दिवसाची किती दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते आणि तू मात्र हा दिवस सगळा रडण्यातच घालवलास. सॉरी ना. वा, चक्क इंग्लिश. मग समजायचं मला, मी नाही म्हणून काय झालं. माझा सुंदर, माझे बाबा, माझा नवरा आहे ना, तो एकदम झाक इंग्रजी बोलतो. असं मग आता तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पटकन हसून दाखव. आणि मग आता देवीचे आशीर्वाद घ्यायचे, कारण का तिच्यामुळे समजा चांगलं घडतंय ना. चल. अक्का तुम्ही काय बी काळजी करू नका. ती तुमच्या इतकीच माझी बी लेख आहे. मी घेईन तिची काळजी. ललिता, हॅलो. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. बोला अक्का. आता बोलण्यासारखं काय राहिलंय ललिता? अक्का, मला तुमचं दुःख समजतंय, पण आता जे झालं त्याला कोण काय करणार सांगा बरं. आपल्या हातात करण्यासारखं खूप काही होतं ग, पण प्रत्येक निर्णय घ्यायला आपण खूप वेळ लावला. खूप खूप उशीर झाला ग, खूप उशीर झाला आपल्याला. पण जे जे म्हणून करण्यासारखं होतं ते समजा आपण केलंच की. हे बघ, त्या पोरीमुळे माझ्या नारायणीचा संसार उद्ध्वस्त झाला. मी माझ्या मुलीचा संसार वाचवू शकले नाही, माझा संसार वाचवू शकले नाही. पण लक्षात ठेव, आता ती तमासगिरी तुझ्या घरी येते. मला जमलं नाही ना, ते तू तरी कर ग ललिता. तुझा संसार वाचव त्या पोरीपासून. अक्का, ती माझ्या घरची सून नाही झाली अजून, आणि असली ढालगस पोरगी मला सून म्हणून नकोच आहे. ललिता, मला सुद्धा तिला माझ्या घरात आणायचं नव्हतं. खूप विरोध होता माझा, पण काय झालं शेवटी बघतेस ना तू. ती पोरगी माझ्या घराची मालकीण होऊन बसली आज. तू सांग ना, काय कमी आहे ग माझ्या नारायणीत? पण हरलीच ना माझी नारायणी त्या पोरी समोर. नारायणी हारली म्हणजे मी हारेलच असं नाही ना. तुला अजून काय काय बघावं लागणार आहे ते वाचत. ती पोरगी महाग कावेबाज आहे ललिता, लक्षात ठेव. तांदुळातून खडा कसा फेकून देतो ना आपण, तशी फेकून देईल ती बया तुला तुझ्या संसारातून. अक्का, या समध्या गोष्टी तवाच होतील ना जेव्हा ती माझ्या घरात सून म्हणून येईल. लगीन झालेलं नाही अजून तिचं. तिला माप तो ओलांडू दिलं पाहिजे मी नव. मला आता फक्त माझ्या नारायणीची काळजी वाटते का. काय करेल माझी नारायणी, कुठे जाईल सांग ना. अक्का, तुम्ही काय बी काळजी करू नका. ती तुमच्या इतकीच माझी बी लेख आहे. मी घेईन तिची काळजी.